फ्रेंड्स, आपण आज ॲनिमल फिजिओलॉजीचा हा एक शेवटचा पोर्शन बघणार आहोत, मॅटर्नल रिकग्नायझेशन ऑफ द प्रेग्नन्सी. ठीक आहे. या अगोदर आपण काय बघितलं आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितलं आहे, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितलं आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितलं आहे, इस्ट्रस सायकल बघितलं आहे. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत मॅटर्नल रिकग्नायझेशन ऑफ प्रेग्नन्सी, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, आणि मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्निक म्हणजे काय. ठीक आहे. हे बघा की सपोज एखादी जर कॅटल असेल आणि जर ती कॅटल जर प्रेग्नंट असेल, ठीक आहे, तर आपण त्याची जी प्रेग्नन्सी आहे ती कसं रिकग्नाइज करतो. ठीक आहे. तर त्याला रिकग्नाइज करण्यासाठी काही केमिकल्स आहे, जी केमिकल्स कॅटल ही सिक्रेट करत असते किंवा एम्ब्रिओ जो आहे तो रिलीज करत असतो. सपोज एखादी कॅटल जर प्रेग्नंट आहे, सपोज कन्सेप्शन नंतर, काय म्हटलं मी, कन्सेप्शन नंतर किती, कन्सेप्शनच्या 16 ते 17 दिवसानंतर कॅटलमध्ये काय होतं की एम्ब्रिओ डेव्हलप होतो. काय होतं? एम्ब्रिओ, किंवा फर्टिलायझेशन झालेलं असतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा एक एम्ब्रिओ डेव्हलप होतो. हा एम्ब्रिओ काय करतो? एक स्पेशल केमिकल रिलीज करतो. त्या केमिकलचं नाव आहे बोवाईन ट्रोफोब्लास्ट प्रोटीन 1. नाव काय? बोवाईन ट्रोफोब्लास्ट प्रोटीन 1. समजा जर हा केमिकल्स किंवा हा जर फॅक्टर्स आहे, हा जो रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे, हा जर आपल्याला डिटेक्ट झाला कॅटलच्या बॉडीमध्ये, तर समजून घ्यायचं ती जी कॅटल आहे ती काय, प्रेग्नंट आहे. ठीक आहे. नंतर शिपमध्ये बघा, शिपमध्ये काय, ओवाईन इंटरफेरॉन टाऊ, हा जो केमिकल आहे हा जर आपल्याला रिकग्नाइज झाला, कधी रिकग्नाइज झाला, 12 ते 14 डेज आफ्टर फर्टिलायझेशन, हा केमिकल जर आपल्याला शिपच्या बॉडीमध्ये रिकग्नाइज झाला, तर समजून घ्यायचं जी शिप आहे ती काय आहे, प्रेग्नंट आहे म्हणजे. ठीक आहे. नंतर पिगमध्ये बघा, पिगमध्ये 11 ते 12 दिवसानंतर जर इस्ट्रोजनचे लेवल जर हाय असेल, तर समजून घ्या जी पिग आहे ती पण काय आहे, प्रेग्नंट आहे. आणि ह्युमनमध्ये तुम्ही बघा 8 ते 10 दिवसानंतर, फर्टिलायझेशनच्या 8 ते 10 दिवसानंतर एक रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे, त्या रिस्पॉन्सिबल फॅक्टरचं नाव आहे HCG, ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन. हा हार्मोन जर डिटेक्ट झाला किंवा हा जो केमिकल आहे हा जर ह्युमन बॉडीमध्ये किंवा फिमेल बॉडीमध्ये जर डिटेक्ट झाला, तर समजून घ्यायचं जी फिमेल आहे ती काय आहे, प्रेग्नंट आहे. ॲक्च्युली हे जे फॅक्टर्स आहे किंवा हे जे केमिकल्स आहे, हे केमिकल्स रिलीज तरी करते कोण? जो कन्सेप्टन्स असतो. कन्सेप्टन्स म्हणजे काय, एम्ब्रिओ. हा एम्ब्रिओ काय करतो, हे रिलीज करत असतो, हे केमिकल्स रिलीज करत असतो. ठीक आहे. आता परत एकदा सांगतो, हे बघा, ठीक आहे, हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ही काय, ओव्हरी आहे. ठीक आहे. हे काय, युटेरस आहे. ठीक आहे. हे काय, ठीक आहे. आता जनरली काय होतं, ही जी ओव्हरी आहे ही काय रिलीज करते, एग रिलीज करते. एक काय, फिमेल गॅमेट आहे. जर या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जर मेल गॅमेट आला, हे मेल गॅमेट काय करतात, या फॅलोपियन ट्यूबमध्ये, हे काय, फॅलोपियन ट्यूब, या फॅलोपियन ट्यूबमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट हे काय करतात, फर्टिलाइज होतात. फर्टिलाइज होणं म्हणजे काय, मेल आणि फिमेल गॅमेटचं जे आहे हे या फॅलोपियन ट्यूबमध्ये फ्युजन होतं. फ्युजन झाल्यानंतर काय होतं, याचा काय बनतो, एक छोटासा असा मांसाचा गोळा बनतो. या मांसाच्या गोळ्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रिओ. हा जो एम्ब्रिओ आहे हा कालांतराने काय करतो की हा फॅलोपियन ट्यूब थ्रू या युटेरसमध्ये जातो. कुठे जातो, या युटेरसमध्ये. हा युटेरसमध्ये का जातो मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदरच्या लास्ट लेक्चरमध्ये, कारण की हा जो युटेरस असतो, युटेरसची जी वॉल असते, ही जी युटेरसची जी वॉल असते, ही युटेरसची वॉल ही कशाने रिच असते, ब्लड वेसल्स. या युटेरसच्या वॉलमध्ये ब्लड वेसल्स जे असतात ते जास्त प्रमाणात असतात. हे जे ब्लड वेसल्स आहे हे काय करतात, या एम्ब्रिओला न्यूट्रियंट प्लस ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात. काय करतात, ऑक्सिजन प्लस न्यूट्रियंट सप्लाय करायचं काम करतात. ठीक आहे. पण आता काय होतं की फर्टिलायझेशन
फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एम्ब्रिओ बनतो, हा एम्ब्रिओ काय करतो की एक स्पेशल केमिकल रिलीज करतो. काय रिलीज करतो? स्पेशल केमिकल रिलीज करतो. आणि ते स्पेशल केमिकल जर आपल्याला त्या फिमेल बॉडीमध्ये जर डिटेक्ट झाले तर समजून घ्यायचं जी फिमेल आहे ती काय आहे? प्रेग्नंट आहे. ठीक आहे. जसं कॅटलमध्ये जर तुम्हाला बोवाईन ट्रोपोब्लास्ट प्रोटीन हा जर डिटेक्ट झाला तर समजून घ्यायचं कॅटल जी आहे ती काय? प्रेग्नंट आहे. तो कधी डिटेक्ट होतो? 16 ते 17 डेज आफ्टर फर्टिलायझेशन. तसंच शीपमध्ये बघा, पिगमध्ये बघा, ह्युमनमध्ये बघा. ठीक आहे. आणि हे केमिकल कोण रिलीज करतं? कन्सेप्टन्स. कन्सेप्टन्स म्हणजे काय? एम्ब्रिओ. नंतर बघा, आता याच्या अगोदर काय बघितलं आपण? मॅटर्नल रिकग्नायझेशन ऑफ प्रेग्नन्सी. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय. ठीक आहे. आता बघा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन काय? ही एक टेक्निक आहे. ज्या टेक्निकमध्ये आपण काय करतो की एका फर्टाईल मेलपासून सेमन कलेक्ट करतो. काय कलेक्ट करतो? एका फर्टाईल मेलपासून सेमन कलेक्ट करतो. आणि ते जे सेमन आहे ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये एका स्पेसिफिक जागी आणि एका स्पेसिफिक टाईमला आपण ते काय करतो? डिपॉझिट करतो विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. आता परत बघा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन काय? ही एका प्रकारची टेक्निक आहे. ज्या टेक्निकच्या मदतीने आपण काय करतो की एका फर्टाईल मेलमधनं सेमन कलेक्ट करतो आणि ते सेमन जे आहे ते फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये आपण डिपॉझिट करतो एका स्पेसिफिक प्लेसला आणि एका स्पेसिफिक टाईमाला. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, सेमन याचा अर्थ काय होतो? सेमन आणि जे स्पर्म असतात, सेमन प्लस जे स्पर्म असतात, दीज आर द टोटली डिफरंट. हे जे आहे हे जे दोन शब्द आहेत हे टोटली डिफरंट वर्ड आहे. आता सेमन जे आहे ही एक ब्रॉड टर्म आहे. सेमन जे आहे ही ब्रॉड टर्म आहे. सेमनमध्ये काय असतं की स्पर्म असते. काय असते? स्पर्म प्लस बाकीचा लिक्विड पोर्शन असतो. हा जो लिक्विड पोर्शन असतो हे कोण सिक्रेट करतं? ॲसेसरी ग्लँड्स. कोण सिक्रेट करतं? ॲसेसरी ग्लँड्स. जसं की कुपर्स ग्लँड्स असू द्या. ठीक आहे. या कुपर्स ग्लँड्सला आपण काय म्हणतो? बल्बो युरेथ्रल ग्लँड्स म्हणतो. बल्बो युरेथ्रल ग्लँड असं म्हणतो. नंतर काय असतं? ठीक आहे. नंतर या सेमनमध्ये हे जे लिक्विड आहे हे कोण सिक्रेट करतं? ॲसेसरी ग्लँड. तिच्यातली पहिली ॲसेसरी ग्लँड कोणती आहे? कुपर्स ग्लँड, ज्याला आपण बल्बो युरेथ्रल ग्लँडसुद्धा म्हणतो. नंतरची जी ग्लँड्स आहे ती कोणती आहे? प्रोस्टेट ग्लँड. ही काय सिक्रेट करते? प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते. नंतरचं आपण बघितलं सेमिनल वेसिकल्स. हे काय सिक्रेट करतात? सेमिनल फ्लुइड सिक्रेट करतात. ठीक आहे. म्हणजे स्पर्ममध्ये हे सेमन आहे याच्यामध्ये काय असतं? स्पर्म पण असतात प्लस लिक्विड असतात. हे जे लिक्विड आहे हे कोण सिक्रेट करतं? ॲसेसरी ग्लँड्स. आणि ह्या ॲसेसरी ग्लँड्स कोणकोणत्या आहे? बल्बो युरेथ्रल, प्रोस्टेट ग्लँड्स आणि सेमिनल वेसिकल्स ग्लँड. ठीक आहे. कळलं? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन काय? ही एक प्रकारची टेक्निक आहे. ज्या टेक्निकच्या मदतीने आपण काय करतो की एका फर्टाईल मेलपासून काय करतो? सेमन कलेक्ट करतो. ते कलेक्ट केलेले सेमन आहे ते आपण काय करतो? फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये एका स्पेसिफिक जागी एका स्पेसिफिक टायमाला ते आपण डिपॉझिट करतो. कशाच्या मदतीनं? एका स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने. ठीक आहे. आता बघा, ती जागा तरी कोणती आहे? कोणत्या जागी आपण त्या सेमनला इनकॉर्पोरेट करतो? ठीक आहे. आता लक्षात राहू द्या की आता सपोज आपण हे बघा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कोणतं यूज करतो आपण? AI गन. हे बघा, हे जे दिसते ना तुम्हाला, ही काय आहे? AI गन. आणि ही जी AI गन आहे याच्यामध्ये हे बघा, हा एक स्ट्रॉ आहे. काय? स्ट्रॉ. ठीक आहे. हा जो स्ट्रॉ आहे या स्ट्रॉमध्ये जे असतात ना ते सेमन भरलेले असतात. काय भरलेलं असतं? सेमन भरलेले असतात. ठीक आहे. आता जनरली याला आपण काय म्हणतो? ही जी स्ट्रॉ आहे ना या स्ट्रॉला आपण काय म्हणतो? फ्रेंच स्ट्रॉ असं म्हणतो, जी AI गनमध्ये यूज केल्या जाते. हे बघा, ही काय? ही गन आहे. या गनच्या आतमध्ये ही एक स्ट्रॉ असते आणि ही जी स्ट्रॉ आहे या स्ट्रॉमध्ये काय असतात? सेमन असतात. आणि ही जी स्ट्रॉ आहे या स्ट्रॉला आपण फ्रेंच स्ट्रॉ पण म्हणतो. काय म्हणतो? फ्रेंच स्ट्रॉ पण म्हणतो. कारण की हा जो स्ट्रॉ जो आहे ना हा फ्रेंचमध्ये डेव्हलप झाला आहे. कुठे? फ्रेंचमध्ये डेव्हलप झाला आहे. ठीक आहे. आणि जो पॉलीविनाइल क्लोराईडनं बनलेला असतो. कशाने बनलेला असतो? पॉलीविनाइल क्लोराईड्सनं बनलेला असतो. ठीक आहे. आता हे वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॉ आहे. आता जर तुम्ही बघितलं तर एक फ्रेंच मीडियम स्ट्रॉ आहे. कोणता? फ्रेंच
मीडियम, फ्रेंच मीडियम स्ट्रॉ. आता जर तुम्ही बघितला हा जो फ्रेंच मीडियम स्ट्रॉ आहे हा कसा असतो 135 mm लॉंग असतो. ठीक आहे, 2.8 mm त्याचे डायमीटर असते. ठीक आहे, नंतर 0.5 ml 0.5 ml त्याच्यामध्ये हे सेमन बसतात. म्हणजे सेमन कॅपॅसिटी त्याची किती आहे, सेमन कॅपॅसिटी त्याची किती आहे 0.5 ml. आणि दोन प्रकारचे स्ट्रॉ आहे, एक फ्रेंच मीडियम स्ट्रॉ आणि दुसरा जो स्ट्रॉ आहे तो आहे फ्रेंच मिनी स्ट्रॉ. कोणता स्ट्रॉ आहे, दुसरा जो स्ट्रॉ आहे तो कोणता आहे फ्रेंच मिनी स्ट्रॉ. हा जो फ्रेंच मिनी स्ट्रॉ जो आहे याची जी डायमीटर आहे ती किती आहे 2 mm याची डायमीटर आहे. ठीक आहे, 2.00 mm म्हणजे 2 mm याची डायमीटर आहे. कशाची, फ्रेंच मिनी स्ट्रॉ. आता जो फ्रेंच मीडियम स्ट्रॉ आहे त्याची डायमीटर बघा 135 mm डायमीटर आहे. ठीक आहे, हा त्याची लॉंग आहे, 135 mm तो लॉंग आहे. ठीक आहे, 2.8 mm याची डायमीटर आहे, 0.5 ml याची सेमन कॅपॅसिटी आहे. हा जो फ्रेंच मिनी स्ट्रॉ आहे याची डायमीटर किती आहे 2 mm याची डायमीटर आहे. ठीक आहे, नंतर याची जी कॅपॅसिटी आहे ती किती आहे 0.3 ml सेमन कॅपॅसिटी आहे याची. काय 0.3 ml सेमन कॅपॅसिटी आहे याची. ठीक आहे, आता आपण बघितलं हे काय AI गन. या AI गनच्या हात काय असते स्ट्रॉ. आणि या स्ट्रॉमध्ये हा जो स्ट्रॉ आहे हा कशानं बनलेला असतो, पॉलिव्हिनाइल क्लोराईडनं बनलेला असतो. दोन प्रकारचे स्ट्रॉ आहे. या स्ट्रॉला आपण फ्रेंच स्ट्रॉ पण म्हणतो. फ्रेंच स्ट्रॉ का म्हणतो, कारण की हा जो स्ट्रॉ आहे हा फ्रेंच या कंट्रीमध्ये डेव्हलप झालेला आहे. हे दोन प्रकारचे फ्रेंच स्ट्रॉ असतात, एक फ्रेंच मीडियम स्ट्रॉ आहे आणि एक फ्रेंच मिनी स्ट्रॉ आहे. हा जो फ्रेंच मीडियम स्ट्रॉ आहे याचे हा किती mm लॉंग, किती mm लॉंग असतो 135 mm लॉंग असतो. याचे डायमीटर किती आहे 2.8 mm ची डायमीटर आहे. हा पॉलिव्हिनाइल क्लोराईडनं बनलेला असतो. याची सेमन कॅपॅसिटी किती आहे 0.5 ml याची सेमन कॅपॅसिटी आहे. एक फ्रेंच मिनी स्ट्रॉ हा किती हा 2 mm याची डायमीटर आहे फ्रेंच मिनी स्ट्रॉ. याच्यामध्ये सेमन कॅपॅसिटी किती आहे 0.3 ml सेमन कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, हे काय झालं पूर्ण AI गन झाली. हा एक स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या मदतीने आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करू शकतो. आता बघा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या वेळेस आपण जे स्पर्म आहे किंवा आपण जे सेमन आहे त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये कोणत्या प्लेसला आपण ते डिपॉझिट करतो. बघा, हा जो मिड सर्विक्स रिजन जो असतो ना, हा जो मिड सर्विक्स रिजन किंवा हा जो युटेरसचा रिजन, हा मिड सर्विक्स रिजन आणि हा युटेरसचा जो रिजन आहे, हा जो पार्ट दिसतो तुम्हाला युटेरस आणि हा मिड सर्विक्स, हा बेस्ट प्लेस आहे सेमन डिपॉझिशनसाठी. बेस्ट प्लेस तर हीच आहे, कोणते मिड सर्विक्स रिजन जे आहे ती बेस्ट प्लेस आहे कशासाठी सेमन डिपॉझिशनसाठी. बेस्ट प्लेस फॉर द सेमन डिपॉझिशन. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ द AI गन आपण या ठिकाणी सेमनला डिपॉझिट करतो. कुठे मिड सर्विक्स रिजनला. कुठे मिड सर्विक्स रिजनला. कुठे ह्या मिड सर्विक्स रिजनला. बघा, हा जो मिड सर्विक्स रिजन आहे ना या ठिकाणी आपण काय करतो सेमनला डिपॉझिट करतो आणि ही बेस्ट प्लेस आहे सेमनला डिपॉझिट करण्याची. हा युटेरस आहे बघा, किंवा आपण युटेरसमध्ये पण सेमनला डिपॉझिट करू शकतो. ठीक आहे, पण आपण जे सेमनला डिपॉझिट केलं आहे मोर चान्सेस जे आहे फर्टिलायझेशन होण्याचे ते या सर्विक्स रिजनला जास्त असतात. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. आता जे सेमन आहे हे दोन प्रकारचे सेमन असतात. ठीक आहे, एक चिल सेमन असतात आणि एक फ्रोझन सेमन असतात. जर चिल सेमन जर असेल तर तुम्ही ते कुठे डिपॉझिट करू शकतात सर्विक्स किंवा युटेरस. ठीक आहे, आणि जे तुम्हाला गुड कन्सेप्शनचे रिझल्ट्स देऊ शकतात. एकदम जर थंड सेमन असेल तर ते तुम्ही कुठे डिपॉझिट करू शकता या सर्विक्स रिजनला पण या युटेरस रिजनला पण. जर सेमन जे आहे ते जर फ्रोझन असतील तर ते तुम्ही कुठे डिपॉझिट केले पाहिजेत तर ते युटेरसमध्ये तुम्ही डिपॉझिट केलं पाहिजेत. ठीक आहे, आता हा एक थेरॉटिकल क्वेश्चन आहे बघा. जे फर्स्ट सायंटिफिक रिसर्च जे झालं आर्टिफिशियल इन्सेमिनेशनवर तर ते कोणत्या प्राण्यावर झालं तर तो जो पहिला प्राणी आहे तो आहे डॉग. ठीक आहे, आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या काही स्टेप्स आहे. पहिली जी स्टेप्स आहे ती स्टेप काय सेमन कलेक्शन. फर्स्ट स्टेप काय सेमन कलेक्शन. सेमन कलेक्शन.
कोणती स्टेप आहे? सेमन कलेक्शन. आता ही जी फर्स्ट स्टेप आहे, आता सेमन कलेक्शनच्या वेगवेगळ्या मेथड आहे. जसं काही पहिली जी मेथड आहे, आपण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल वजायना यूज करू शकतो सेमन कलेक्शनसाठी. दुसरी जी मेथड आहे ती कोणती आहे? इलेक्ट्रोस्टिम्युलेशन मेथड. कोणती मेथड आहे? इलेक्ट्रोस्टिम्युलेशन मेथड. तिसरी जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे बाय मसाजिंग द डक्ट ऑफ द अँपुला. ठीक आहे, या 3 मेथड आहेत सेमन कलेक्शनच्या. ठीक आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये जी पहिली स्टेप आहे त्या स्टेपचं नाव आहे सेमन कलेक्शन. ही फर्स्ट स्टेप आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनची. तर सेमन कलेक्शनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे. पहिली मेथड्स कोणती आहे? आपण आर्टिफिशियल वजायनाचा पण यूज करू शकतो. दुसरी जी मेथड आहे ती इलेक्ट्रोस्टिम्युलेशन मेथडचा पण आपण यूज करू शकतो. आणि तिसरी जी मेथड आहे ती आहे बाय मसाजिंग द डक्ट ऑफ द अँपुला. ठीक आहे, नंतर बघा आर्टिफिशियल इन्सेमिनेशनची जी सेकंड स्टेप आहे, जे सेमन आपण कलेक्ट केलं आहे त्या सेमनला काय करायचं आहे? आता स्टोअर करायचं आहे. ठीक आहे, एका फ्रीजिंग टेम्परेचरवर. आता आपण कुठे स्टोअर करतो? ड्राय आईस किंवा अल्कोहोलमध्ये सुद्धा आपण स्टोअर करू शकतो. ज्याचं टेम्परेचर जे आहे ते किती असलं पाहिजेत? -73 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजेत. आणि जर फॅरनहीटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जे टेम्परेचर आहे ते -100 डिग्री फॅरनहाईट असलं पाहिजे. किंवा तुम्ही लिक्विड नायट्रोजनमध्ये सुद्धा याला स्टोअर करू शकता. लिक्विड नायट्रोजनचं जे टेम्परेचर आहे ते असतं -196 डिग्री सेल्सिअस. जर तुम्ही फॅरनहाईटमध्ये जर त्याला बघितलं तर ते आहे 320 डिग्री सेल्सिअस, हे 320 डिग्री फॅरनहाईट. ठीक आहे, -320 डिग्री फॅरनहाईट. आता बघा पहिली स्टेप काय? सेमन कलेक्शन केलं. सेमनला कलेक्ट केल्यानंतर त्या सेमनला काय करायचं आहे? स्टोरेज करायचं आहे. स्टोअर करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स मी तुम्हाला सांगितल्या. आता स्टेप नंबर 3 जे आहे ते काय आहे? सेमनचं डिपॉझिशन करायचं. कशामध्ये? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. जे सेमन आपण कलेक्ट केल्यानंतर जे सेमन आपण स्टोअर केलं आहे, आता स्टोअर केलेलं जे सेमन आहे ते काय करायचं? आपल्याला डिपॉझिट करायचं आहे. कशामध्ये? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता नेक्स्ट जर बघायचं झालं तर बघा 3 मेथड आहे. ठीक आहे, ही जी आपण थर्ड मेथड जी बघितलं आहे, सेमनला डिपॉझिशन करायचं, त्यालाच काय म्हणतो आपण? सेमनला इन्सेमिनेट करायचं. इन्सेमिनेट म्हणजे काय? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट जे आहे त्याच्यामध्ये त्याला डिपॉझिट करायचं. ठीक आहे, तर बघा की सेमन जे आहे त्याला इन्सेमिनेट किंवा त्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये डिपॉझिट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. सर्वात पहिली जी मेथड आहे ती या मेथडचं नाव आहे रेक्टोव्हाजायनल मेथड. काय नाव आहे? रेक्टोव्हाजायनल मेथड. ही बेस्ट मेथड आहे आणि ही एक सेफेस्ट मेथड आहे. कॅटल आणि बफेलोमध्ये काय करायचं? जे सेमन आहे ते इन्सेमिनेट किंवा जे सेमन आहे ते डिपॉझिट करण्याची. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता हे जे रेक्टोव्हाजायनल मेथड आहे, हे व्हाजायनल स्पेक्युलम मेथड आहे. हे काय? कॉर्कस्क्रू पाईप मेथड जे आहे, याला डिटेलमध्ये शिकण्याची काही गरज नाही, कारण की हे एवढं पण काही इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त एवढं लक्षात राहू द्या की सेमन जे आहे ते फिमेल बॉडीमध्ये किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये इन्सेमिनेट किंवा डिपॉझिट करण्याच्या 3 मेथड आहे. 3 मेथडमध्ये पहिली जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे रेक्टोव्हाजायनल मेथड. ही जी रेक्टोव्हाजायनल मेथड जी आहे ही बेस्ट मेथड आहे, एकदम सेफ मेथड आहे. आणि ही मेथड सर्वात जास्त कशामध्ये यूज केल्या जाते? कॅटल आणि बफेलोमध्ये यूज केल्या जाते. नंतरची जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे वजायनल स्पेक्युलम मेथड. काय? वजायनल स्पेक्युलम मेथड. ही जी वजायनल स्पेक्युलम मेथड जी आहे ही जनरली कशामध्ये यूज केल्या जाते? शीप आणि गोटमध्ये यूज केल्या जाते. नंतर काय? कॉर्क स्क्रू पाईप मेथड. हा जो कॉर्क स्क्रू पाईप मेथड जी आहे ही कशामध्ये यूज केल्या जाते? पिगमध्ये यूज केल्या जाते. कशासाठी? सेमनला डिपॉझिट करण्यासाठी. कोणामध्ये? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये. ठीक आहे, आता जे सेमन तुम्ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये इनकॉर्पोरेट केलं आहे, जे सेमन तुम्ही फिमेल बॉडीमध्ये डिपॉझिट केलं आहे, आता ते सेमन जे आहे, म्हणजे सेमन काय? इट इज अ मेल गॅमेट. ते फिमेल गॅमेटसोबत फर्टिलाइज झाले आहे किंवा नाही, किंवा ज्या फिमेलमध्ये आहे ती प्रेग्नन्सी आली आहे किंवा नाही, याला डायग्नॉस करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहे. सर्वात पहिली जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे रेक्टल पाल्पेशन मेथड. नाव काय? रेक्टल पाल्पेशन मेथड. ही फास्टेस्ट मेथड आहे, ॲक्युरेट मेथड आहे. आता ही मेथड जी आहे ही कधी यूज करायची? 35 डेज आफ्टर मॅटिंग. कधी यूज करायची? 35 डेज आफ्टर मॅटिंग. आता रेक्टल पाल्पेशन मेथड म्हणजे काय असतं की
आपण हँड ग्लोव्ज घालायचे. हँड ग्लोव्ज घातल्यानंतर काय करायचं की आपण फिमेल युटेरसमध्ये हात म्हणजे फिमेल युटेरसमध्ये आपण काय करायचं, आपले जे हँड्स आहे ते इनकॉर्पोरेट करायचे. नंतर आपण जे आहे तिथली जी कंडिशन आहे तिथल्या कंडिशनला किंवा वेगवेगळ्या सेन्सेशन्स जे आहे ज्यावेळेस ते आपल्या हाताला होतात त्याच्या बेसिसवर आपण काय करतो की रिकग्नाइज करतो की जो एम्ब्रिओ आहे तो डेव्हलप झाला आहे किंवा नाही. आणि तो एम्ब्रिओ जर डेव्हलप झाला असेल किंवा जर एम्ब्रिओ जर त्या युटेरसमध्ये असेल तर आपण असं म्हणतो की जी प्रेग्नन्सी आहे ती आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. तर हे आहे रेक्टल पाल्पेशन मेथड. आता जर तुम्हाला या मेथडने जर प्रेग्नन्सीला जर डायग्नोज करायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त एक्सपिरियन्स पाहिजेत. ठीक आहे, आणि हे एक्सपिरियन्स लोकच करू शकतात रेक्टल पाल्पेशन मेथडचा यूज. ठीक आहे. दुसरी आहे ॲबडॉमिनल पाल्पेशन मेथड. ठीक आहे, ॲबडॉमिनल पाल्पेशन जी मेथड आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण, ही जी मेथड आहे ॲबडॉमिनल पाल्पेशन मेथड ही जनरली शीप आणि गोटमध्ये यूज केल्या जाते. कुठे यूज केल्या जाते, शीप आणि गोटमध्ये यूज केल्या जाते. ही सेम जी मेथड आहे ॲबडॉमिनल पाल्पेशन मेथड जी आहे ही सेम रेक्टल पाल्पेशन सारखीच आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता ही जी रेक्टल पाल्पेशन मेथड जी आहे ही कशामध्ये यूज केल्या जाते, काऊ आणि बफेलोमध्ये डॉमिनेंटली यूज केल्या जाते. काऊ आणि बफेलोमध्ये सर्वात जास्त प्रमाणात यूज केल्या जाते. ॲबडॉमिनल पाल्पेशन मेथड जी आहे ती शीप आणि गोटमध्ये यूज केल्या जाते. आणि दुसरी काय, कॉकिंग ऑफ टेल. कॉकिंग ऑफ टेल जर कॅमलमध्ये जर प्रेग्नन्सी जर आलेली असेल, ठीक आहे, जर कॅमलमध्ये जर प्रेग्नन्सी जर आलेली असेल, ठीक आहे, जर जी टेल असते कॅमलची ती नेहमी अशी स्टँड असते, म्हणजे अशी खाली पडलेली नसते. ती टेल नेहमी अशी स्टँडिंग पोझिशनला असते. ठीक आहे, समजून घ्या. आता आपण मॅटर्नल रिकग्नायझेशन ऑफ प्रेग्नन्सीज बघितलं आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे ते बघितलं. ठीक आहे, कोणकोणते केमिकल आहे त्याच्या बेसिसवर आपण रिकग्नाइज करू शकतो प्रेग्नन्सीला ते बघितलं. आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय ते बघितलं. आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये एक इन्स्ट्रुमेंट यूज करतो, त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय बघितलं आपण, AI गन. AI गनमध्ये आपण काय यूज करतो, स्ट्रॉ. या स्ट्रॉ जो आहे हा कशाने बनलेला असतो, पॉलिव्हिनाइल क्लोराईडने बनलेला असतो. या स्ट्रॉला आपण काय म्हणतो, फ्रेंच स्ट्रॉ असं म्हणतो. हे जे फ्रेंच स्ट्रॉ आहे हे दोन प्रकारचे स्ट्रॉ असतात, फ्रेंच मीडियम स्ट्रॉ आणि फ्रेंच मिनी स्ट्रॉ. फ्रेंच मीडियम स्ट्रॉमध्ये जर आपण बघितलं हा किती लॉंग असतो, 135 mm लॉंग असतो. याची डायमीटर 2.8 mm डायमीटर असते. याची जी कॅपॅसिटी आहे किती आहे, सेमनला होल्ड करण्याची कॅपॅसिटी 0.5 ml याची सेमनला होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, नंतर आपण फ्रेंच मिनी स्ट्रॉ बघितलं. याचे डायमीटर किती आहे, 2 mm याची डायमीटर आहे. 0.3 ml याची सेमन कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, नंतर आपण बघितलं की जे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये जे आपण सेमन डिपॉझिट करतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये, ते कुठे डिपॉझिट करतो, सर्विक्स रिजनमध्ये, मिड सर्विक्स रिजनमध्ये. जर आपण मिड सर्विक्स रिजनमध्ये जर डिपॉझिट केलं तर जे चान्सेस आहे बेटर कन्सेप्शनचे ते खूप चांगले असतात. दोन प्रकारचे सेमन असतात, चिल सेमन आणि फ्रोझन सेमन. जर चिल सेमन जर असेल तर ते आपण कुठे डिपॉझिट करतो, सर्विक्समध्ये किंवा युटेरसमध्ये. फ्रोझन सेमन जर असेल तर ते आपण कुठे डिपॉझिट केलं पाहिजे, युटेरसमध्ये डिपॉझिट केलं पाहिजे. पहिले जे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जे आहे कोणत्या ॲनिमलवर त्याचा रिसर्च झालेला आहे तर तो ॲनिमल आहे डॉग. आता मी तुम्हाला सांगितलं की आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहे. पहिली जी स्टेप्स आहे त्याच्यामध्ये काय किंवा पहिल्या स्टेपमध्ये सेमनचं कलेक्शन करणे. सेमनचं कलेक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहे की आपण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल वजनाचा यूज केला पाहिजे, इलेक्ट्रोसिम्युलेशन मेथडचा यूज केला पाहिजे, किंवा ॲम्पूला जो रिजन आहे त्याला आपण मसाज केलं पाहिजे. नंतरची जी दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये काय की जे सेमन आपण कलेक्ट केलं की त्याला आपण स्टोअर करायचं एका फ्रीजिंग टेम्परेचरवर. मग आता काय त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण ड्राय आईसचा यूज केला पाहिजे किंवा अल्कोहोलचा आपण याच्यामध्ये यूज केला पाहिजे, ज्याचं टेम्परेचर -73 डिग्री सेल्सिअस, काय ज्याचं टेम्परेचर -73 डिग्री सेल्सिअस किंवा -100 डिग्री फॅरनहाईट असलं पाहिजे. दुसरं काय की आपण लिक्विड नायट्रोजनचा यूज केला पाहिजे, ज्याचं टेम्परेचर -196 डिग्री सेल्सिअस किंवा -320 डिग्री फॅरनहाईट असलं पाहिजे. तिसरी जी स्टेप आहे ती काय की आता सेमनला कलेक्ट केलं आहे, सेमनला स्टोअर केलं आहे. जे कलेक्ट केलेलं सेमन आहे ते काय करायचं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये डिपॉझिट करायचं. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे. सर्वात अगोदरची जी मेथड आहे ती आहे रेक्टोवजायनल मेथड. ही बेस्ट मेथड आहे, सेफ मेथड आहे, कॅटल आणि बफेलोमध्ये आपण यूज करतो. दुसरी जी मेथड आहे ती आहे वजायनल स्पेक्युलम मेथड, जी आपण शीप आणि गोटमध्ये यूज करतो. तिसरी जी मेथड आहे ती आहे कॉर्क स्क्रू पाईप मेथड, जी आपण पिगमध्ये यूज करतो. ठीक आहे, आता हे आपण सेमनला इनकॉर्पोरेट केलं आहे. पण आता खरंच जी प्रेग्नन्सी आहे ती खरंच झाली आहे किंवा नाही याला डायग्नोज करण्यासाठी सुद्धा
वेगवेगळ्या मेथड आहे. सर्वात अगोदरची जी मेथड आहे ती आहे रेक्टल पाल्पेशन मेथड. ही जी रेक्टल पाल्पेशन मेथड आहे ही फास्टेस्ट आणि ॲक्युरेट मेथड आहे, जी आपण 35 डेज आफ्टर मॅटिंगच्या नंतर यूज करतो. जनरली ही जी मेथड आहे ही आपण काऊ आणि बफेलोमध्ये प्रायमरीली यूज करतो. ठीक आहे. नंतर जी आहे ती ॲब्डोमिनल पाल्पेशन मेथड आहे. ही ॲब्डोमिनल पाल्पेशन मेथड आपण शीप आणि गोटमध्ये यूज करतो. नंतर जी मेथड आहे ती कॉकिंग ऑफ टेल आहे. कॉकिंग ऑफ टेल म्हणजे काय, की जर कॅमलमध्ये जर त्याची शेपटी जर वर असेल तर समजून घ्यायचं ती कॅमल जी आहे ती काय आहे, प्रेग्नंट आहे. ठीक आहे. नंतर बघा, आपल्याला शिकायचं आहे मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक. ठीक आहे. आता मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक म्हणजे काय असतं, की एक जी कॅटल आहे, सपोज ही कॅटल आहे, एक जनरल कंडिशन तुम्ही समजून घ्या. जनरल कंडिशन काय, नॉर्मल कंडिशन काय, की एक पर्टिक्युलर कॅटल आहे. ती कॅटल एका वेळेस फक्त एकाच पिल्लाला जन्म देते. एका वेळेस फक्त एकच पिल्लाला ती जन्म देते. एका वेळेस फक्त ती एकाच पिल्लाला जन्म देते. ठीक आहे. पण आपण मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक काय, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक, ज्याला आपण काय म्हणतो, MOET, या टेक्निकच्या मदतीनं आपण एका गायीकडनं कमीत कमी 4 ते 5 पिल्लांना सुद्धा जन्म द्यायला लावतो किंवा जन्म देऊ शकतो एका कॅटलकडून. ठीक आहे. आता पर्टिक्युलरली ही टेक्निक आहे तरी काय. ठीक आहे. एक गोष्ट समजून घ्या, एक मिनटं फक्त. बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, की एका नॉर्मल कंडिशनला एक कॅटल जी आहे ती एका वेळेला फक्त एकच पिल्लाला जन्म देऊ शकते. पण मल्टिपल एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निकच्या मदतीनं आपण एका कॅटलकडनं कमीत कमी 4 ते 5 पिल्लांना सुद्धा जन्म द्यायला लावू शकतो. आता ही टेक्निक आहे काय, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, की जनरली होतं काय की हे बघा, हे काय ओव्हरी, हा काय युटेरस, हे काय फॅलोपियन ट्यूब. ठीक आहे. ही जी ओव्हरी आहे ही काय करते, फक्त एक सिंगल एग रिलीज करते. ठीक आहे. एक सिंगल एग रिलीज करते आणि इथून काय येतं, मेल गॅमेट येतात. ठीक आहे. या वजायना थ्रू जे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये हे मेल गॅमेट येतात. हे मेल आणि फिमेल जे गॅमेट आहे हे कुठे फर्टिलाइज होतात, या फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलाइज होतात. ठीक आहे. कळलं. एकच मेल गॅमेट जो आहे तो या एकाच एक सोबत हा काय होतो, फर्टिलाइज होतो, जो या ओव्हरीनं प्रोड्यूस केला आहे. पण आता ही काय झाली, ही नॉर्मल कंडिशन आहे. म्हणजे इथं काय झालं, एकच जो एग आहे, एकच जो मेल गॅमेट आहे तो एकच जो फिमेल गॅमेट आहे, ज्याला आपण एग असं म्हणतो, तो एका मेल गॅमेटसोबत फर्टिलाइज झाला आहे. फक्त एकच एक फर्टिलाइज झाला आहे. एक जर एक फर्टिलाइज झाला असेल त्याच्यापासून काय बनणार आहे, एकच एम्ब्रिओ बनणार आहे. एका एम्ब्रिओपासून काय बनणार आहे, एकच फिटस बनणार आहे. आणि एका फिटसपासून फक्त काय हा जो फिटस आहे हा काय प्रोड्यूस करणार आहे, फक्त एकच यंग वन प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे एकच पिल्लू याच्यापासून बाहेर येणार आहे. पण आता ही काय झाली, ही एकदम नॉर्मल कंडिशन झाली. आता MOETच्या साह्यानं आपण जास्त जे पिल्लं आहे त्याला कसं जन्म देऊ शकतो, एक गोष्ट लक्षात राहू द्या, की आपण काय करतो, की ही जी गाय आहे या गायीला काय करतो, आपण काही इंजेक्शन देतो. काय देतो, आपण काही इंजेक्शन्स देतो. ते जे इंजेक्शन आहे ते एका हार्मोनचे इंजेक्शन असतात. ते कोणते हार्मोन आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणता हार्मोन आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा जो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे हा कोण प्रोड्यूस करते, पिट्युटरी ग्लँड्स. ही जी पिट्युटरी ग्लँड्स आहे ही कुठं प्रेझेंट असते, ब्रेनमध्ये. कुठे प्रेझेंट असते, ब्रेनच्या जवळ प्रेझेंट असते. ठीक आहे. हे जे हार्मोन आहे या हार्मोनचे इंजेक्शन आपण या गायीला देतो. ज्या वेळेस आपण या गायीला हे हार्मोनचे इंजेक्शन देतो त्यावेळेस काय होतं, की ही जी गाय आहे, ठीक आहे, ही काय करते,
की नॉर्मल कंडिशनमध्ये ही जी ओव्हरी आहे या फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमधली ही फक्त एकच एग प्रोड्यूस करत होती. पण आता FSHचे इंजेक्शन दिल्यामुळं काय होतं की ही जी ओव्हरी आहे ही मल्टिपल एग प्रोड्यूस करल. काय करल? मल्टिपल एग प्रोड्यूस करल. हे जे मल्टिपल एग प्रोड्यूस केल्यानंतर काय होतं की आपण या फिमेल बॉडीमध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करतो. म्हणजे काय? आर्टिफिशियली सेमन इनकॉर्पोरेट करतो. आणि आर्टिफिशियली सेमन इनकॉर्पोरेट केल्यामुळं काय होतं की हे जे मल्टिपल एग आहे हे प्रत्येक एग काय होतो? फर्टिलाइज होतो. प्रत्येक एग काय होतो? फर्टिलाइज होतो. आणि हा जो प्रत्येक एग जो फर्टिलाइज झाला आहे तर प्रत्येक एगपासून काय बनणार आहे? एम्ब्रिओ बनणार आहे. असे किती एम्ब्रिओ बनतील? खूप सारे बनतील. नियरली अबाउट 4 ते 5 बनू शकतात, 5 ते 6 बनू शकतात, किती पण एम्ब्रिओ बनू शकतात. हे जे एम्ब्रिओ डेव्हलप झालेले आहे मल्टिपल एम्ब्रिओ हे आपण काय करतो की या कॅटलमधनं आयसोलेट करतो. या फिमेल बॉडीमधनं काय करतो की आपण हे एम्ब्रिओ काढून टाकतो. कुठे काढतो? आपण आयसोलेट करतो. ठीक आहे. आणि आयसोलेट केल्यानंतर ह्या तिसऱ्या फिमेल बॉडीमध्ये काय करतो आपण? तिसऱ्या फिमेल बॉडीमध्ये ज्याला आपण सरोगेसी मदर असं म्हणतो त्या बॉडीमध्ये आपण हे इनकॉर्पोरेट करतो. त्या बॉडीमध्ये काय करतो? आपण हे इनकॉर्पोरेट करतो. ठीक आहे. याच टेक्निकला आपण काय म्हणतो? मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्निक. ठीक आहे. आता या मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्निकच्या काही स्टेप्स आहेत. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला डायग्रामॅटिकली एक समजून सांगतो ही टेक्निक आहे काय. की सपोज ही कॅटल आहे. या कॅटलचं नाव आहे ए कॅटल आहे ही. ठीक आहे. ही काय? बी कॅटल आहे. ठीक आहे. ही काय? ए कॅटल आहे. ही पण फिमेल आहे. ठीक आहे. आणि ही दुसरी काय? फिमेल आहे. ही जी कॅटल आहे याचे जे कॅरेक्टर आहे, याचे जे जेनेटिक कॅरेक्टर आहे ते कसे आहेत? सुपेरियर आहे. सुपेरियर जेनेटिक कॅरेक्टर आहे या कॅटलचे. तर आपल्याला काय करायचं आहे की या कॅटलमधनं जो पण आपल्याला इन्फर्ट्स किंवा जो पण आपल्याला प्रोजेनी भेटणार आहे किंवा जो पण आपल्याला छोटंसं बेबी भेटणार आहे तो सुपेरियर असला पाहिजे. ज्या इन्फंट्समध्ये किंवा ज्या यंग वनमध्ये या कॅटलचे जीन्स असले पाहिजेत. ठीक आहे. आणि जे यंग वन आहे नॉर्मल कंडिशनमध्ये ही जी सुपेरियर कॅटल आहे ही फक्त एका वेळेस एकाच यंग वनला जन्म देऊ शकते. एकाच यंग वनला जन्म देऊ शकते. पण आता मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या टेक्निकच्या मदतीने आपण या कॅटलकडनं कमीत कमी 3 ते 4 यंग वनला जन्म द्यायला लावू शकतो. तर हे कसं पॉसिबल आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण काय करतो की ही जी कॅटल आहे या कॅटलला आपण काही इंजेक्शन देतो हार्मोनचे. तर तो कोणता हार्मोन आहे? FSH. कोणता हार्मोन आहे? FSH. या हार्मोनचं नाव आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ज्यावेळेस आपण या फिमेल बॉडीमध्ये इनकॉर्पोरेट करतो त्यावेळेस ही फिमेल बॉडी जी आहे ती काय करते? मल्टिपल एग प्रोड्यूस करते. नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं की ही जी फिमेल बॉडी आहे ती फक्त एकच एग प्रोड्यूस करते. आणि हा एकच एग फर्टिलाइज झाल्यामुळं काय होतं की ती एकाच यंग वनला जन्म देते. पण MOETचा यूज केल्यानं काय होतं की ही जी फिमेल बॉडी आहे ही खूप सारे एग प्रोड्यूस करते. एग म्हणजे काय? फिमेल गॅमेट. हे खूप सारे फिमेल गॅमेट प्रोड्यूस केल्यानंतर काय होतं की आपण याच्यामध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करतो. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केल्यामुळं काय होतं की हे प्रत्येक एग जो आहे हा फर्टिलाइज होईल. आणि हा जो एग फर्टिलाइज झालेला आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? एम्ब्रिओमध्ये होईल. म्हणजे किती एम्ब्रिओ बनतील? किती पण एम्ब्रिओ बनू शकतात. मल्टिपल एम्ब्रिओ बनू शकतात. मग हा जो एम्ब्रिओ बनला आहे हा काय करतो? आपण या फिमेल बॉडीमधनं आयसोलेट करतो आणि एका दुसऱ्याच फिमेल बॉडीमध्ये इनकॉर्पोरेट करतो. आता ही जी दुसरी फिमेल बॉडी आहे यालाच आपण काय म्हणतो? सरोगॅसी मदर. ठीक आहे. लक्षात राहू द्या. सरोगॅसी मदर. आता आपण याच्या काही स्टेप्स आहे मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या. पहिली स्टेप काय की आपण हार्मोनचं इंजेक्शन केलं. कशामध्ये? या फिमेल बॉडीमध्ये. हार्मोनचं इंजेक्शन केल्यानंतर काय होतं की ही जी फिमेल बॉडी आहे ही काय करते? मल्टिपल एग प्रोड्यूस करते. हे जे मल्टिपल एग प्रोड्यूस केलेले आहे मग आपण या एगला फर्टिलाइज करण्यासाठी काय करतो? आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा वापर करतो किंवा मॅटिंगचा वापर करतो नॅचरल. मग या आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा वापर केल्यामुळं फिमेल बॉडीमध्ये जे पण स्पर्म जातील ते काय होतील? या एगसोबत फर्टिलाइज होतील. या एगसोबत फर्टिलाइज झाल्यानंतर हा जो एग आहे
हे जे प्रत्येक जो एग आहे हा कशामध्ये डेव्हलप होईल, एम्ब्रिओमध्ये. असे खूप सारे एम्ब्रिओ बनतील या फिमेल बॉडीमध्ये. या फिमेल बॉडीमध्ये जे एम्ब्रिओ बनले ते एम्ब्रिओ काय करतो आपण, आयसोलेट करतो किंवा कलेक्ट करतो. कलेक्ट केल्यानंतर हे जे एम्ब्रिओ कलेक्ट केले आपण, हे काय करतो की एका दुसऱ्याच फिमेल बॉडीमध्ये ट्रान्सफर करतो. आणि मग ही जी दुसरी फिमेल बॉडी आहे ही काय करते की अशा 4-5 पिल्लांना किंवा यंग वनला ती जन्म देऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात राहू द्या की ते जे पण यंग वन असणार आहे ते याचे नसून ते याचे असणार आहे. कारण की या यंग वनमध्ये जे पण जेनेटिक कॅरेक्टर असणार आहे ते सगळे या फर्स्ट फिमेल बॉडीचे, म्हणजे काय, ए काऊचे असणार आहे किंवा ए कॅटलचे असणार आहे. हे लक्षात राहू द्या. फक्त ही जी दुसरी जी कॅटल आहे ही फक्त हे जे एम्ब्रिओ आहे, हे जे फिटस आहे, याला फक्त ती नरिश करायचं काम करते. याला फक्त त्याला डेव्हलप होण्यासाठी न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचं काम करते, बाकी काहीच नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो, सरोगॅसी फिमेल पण म्हणतो किंवा याला सरोगॅसी मदर पण म्हणतो. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारू शकतात की सरोगॅसी जी मदर आहे, जी सरोगेसी जी टेक्निक आहे त्याचा वापर कुठं करतो, तर त्याचा वापर जो आहे तो आपण MOET मध्ये करतो. ठीक आहे, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्निक. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशनबद्दल बघून घ्या एकदा आहे काय तर. ठीक आहे. आजच्या लेक्चरसाठी एवढंच. ठीक आहे. याच्यानंतर आपण काय शिकूयात की वेगवेगळ्या ब्रीडिंगच्या कोणकोणत्या सिस्टीम्स आहे, जसं की इनब्रीडिंग म्हणजे काय, आउट ब्रीडिंग म्हणजे काय, क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय, आउट क्रॉसिंग म्हणजे काय. ठीक आहे. चालतं. थँक्यू.